गाडीची ना तर सगळी साफसफाई चालू आहे. सगळे तिचे कवर आणि ते काढले, कुशन बी काढले. लय धूळ होती, डायरेक्ट आतमधून धुवून काढली. डायरेक्ट नवी नवी दिसू राहिली गाडी. काय झालं? काय उडालं बाहेर? तिकडून उडालं काही? हा, मोराचा पीस पडला. अशी शीट ठेवू आपण, लय भारी दिसू राहिली. डायरेक्ट नवी नवी गाडी दिसती. कालच धुवून आणली बाहेरून सगळी, आता घरी आतमधून धुतली. काय ग? आता भरलं काय, गाडीतून काढलं तेव्हा पाहिलं नाही. जाऊ ते पाणी आले धुवून काढू आपण. आलं का इथंच ठेवूयाचं अशा घड्या करून बरोबर. डायरेक्ट पाहिन किती नवी नवी गाडी दिसू राहिली. बरं का बाकड्यावर बाहेर बाकड्या घ्यायचं. ते दरवाजातले कान निघले नाही का, काल धुतली तिथं. ते वर ते लय काळ काळ दिसतंय. लय ना आज तर फॉल आणायला पण जायचं एकदा. दादूचं झालं का गाडीचं काम, मग मी आणि दादू जातो आणि आज तर फॉल घेऊन येतो. लय ब्लाऊज कटिंग करायचे, मम्मीला ब्लाऊज शिवायचे, तर कचरे ताईंका द्यायचे कटिंगला ब्लाऊज. मला पण फॉल लावायचे साड्यांनी. एकदा फॉल आणले का मग कस्टमर आलेले होते फेशियलसाठी, तर मी फेशियल करत होते. आणि काहींना असं वाटतं की ना फेशियल केल्यावरती चेहरा काळा पडतो, पण असं काहीच नसतं. उलट आहे ना, फेशियल केल्यावरती ना जास्त ग्लो येतो आणि मसाज केल्यावरती ना आपली स्किन पण आहे ना छान राहते. आणि जेव्हा आपण आहे ना ब्लीच करून उन्हामध्ये जातो ना, त्यांनी चेहरा काळा पडतो, पण फेशियलनी ना अजिबात काही होत नाही. आणि महिन्यामधून किंवा 2 महिन्यामधून आपल्याला जसं वेळ भेटला तसं फेशियल आहे ना केलंच पाहिजे. आपल्या स्किनसाठी छान असतं, म्हणजे मेंटेन राहते आपली स्किन. आणि जेव्हा आपल्याला फेशियल करायला वेळ नाही राहत ना, तेव्हा आपण आहे ना क्लीनअप करू शकतो. क्लीनअप पण छान आहे, इन्स्टंट ग्लो भेटतो क्लीनअपने. बसले आता झाडांना फॉल लावायला, म्हणजे हात शिलाई करायची. आता फॉल लावून ठेवले, सकाळीच लावून ठेवले, पण कस्टमर चालू त्याच्यामुळे वेळच नाही भेटला. इकडं काळू 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 काळूच मस्त आराम चाललाय. आता 3 साड्या एवढ्या हात शिलाई करून घेते. मम्मी काळूला पेडीगिरी देते. कस कस समजलं त्याला? काळू काय काय बच्चा, तुला नाही येते ते बघ, डेंजर. काय तुला नाही? उडी मारीन उडी मार. आता लय लागल ते. तुझं झालं ब्लाऊज शिवून थोडं राहिला. लय वर्क होतं ना त्याला, या ब्लाऊजला लय वर्क होतं. आता तुला बाकीचे पण शिवायचे. आता मी याच ब्लाऊजचं टेन्शन झालं की नाही, पण कारण त्याला लय वर्क होतं. वर्क होतं. आणि लग्नाचं सीझन चालू आहे, त्याच्यामुळे दिवसभर कस्टमर चालूच राहत्या. फेशियल, क्लीनअप, वॅक्स, हेअरकट आणि मेकअप ऑर्डर पण आहे ना आता परत चालू झालं आहे. उद्यापासून तुम्हाला ते ब्लॉग बघायला भेटतील. आम्ही बसवते आता ब्लाऊजला लेस. हे ब्लाऊजचं या साड्यांचं असंच राहते, ते मशीन आणायला लागते, त्याच्यामुळे ना मुलं चिटकावं लागते. इकडून निघून येईल बरं का, इकडून राहते लय जाड लेस आहे ती. आपण सगळ्या ब्लाऊजला असंच केलं, चिटकून असते. लय छान बसते. बसती एकदम पॅक. आरीवर सगळं
ब्राईड आलेली होती तर तिचे ब्लाऊज आणि ते होते शिवायला आणि घागरा पण होता एका साईडने स्टिच करायचा होता. इतका हेवी घागरा आहे ना, मी लावून बघत मी तर पूर्ण झाकून जात होते त्याच्यामध्ये. तर भरपूर साड्या आहे तिच्या पण पिको फॉल आणि ते पण काम करावं लागणार आता. आणि ब्लाऊज आहे ना अर्जंटमध्ये द्यायचे एंगेजमेंटचे आणि लग्नाचे पण 15 तारीख आहे, त्याच्या आधीच द्यायचे ब्लाऊज. तर मम्मीला पण आहे ना आता ब्लाऊज शिवावं लागते ना आणि मला पण पिको फॉल परत ब्लाऊजला हुका बसवायच्या. आता मी ब्लाऊज पीस काढून घेणार होते अस्तर आणि फॉल आणायला. 9 वाजत आले होते आता आणि कस्टमर पण चालू होते पार्लरमध्ये. तर आता कॉलेजला पण डे वगैरे चालू आहे त्याच्यामुळे ना कस्टमर म्हणजे मुली क्लीनअप वॅक्स वगैरे करायला येतात. आणि आपलं पार्लर आहे ना घरामध्ये, त्याच्यामुळे ना कस्टमरला कधी पण येतं कारण चालूच राहतं त्याच्यामुळे. तर जेव्हा बाहेर पार्लर होतं ना आमचं म्हणजे आमच्या गावामध्ये, तर कस्टमरला ना म्हणजे त्यांच्या वेळेनुसार येता नव्हतं येत कारण आमचं पण 5-6 वाजले की दुकान बंद करायचा टाइम व्हायचा. आता ना 9 वाजले ना, आताच आमचे कस्टमर झाले. आता स्वयंपाक करायचा आहे. मम्मीने थोडीशी तयारी करून ठेवलेली होती, तेवढ्यात कस्टमर आले. परत मम्मीला पार्लरमध्ये यावं लागलं. आता आहे ना मम्मी चपात्या बनवणार आहे आणि मी ना डांगराची भाजी बनवणार आहे. मम्मीने कट करून ठेवलेलं आहे डांगर, पीठ मळून ठेवलेलं आहे. एवढं केलं आणि लगेच म्हणजे मी कस्टमर करत होते, परत कस्टमर आले त्याच्यामुळे मम्मीला यावं लागलं.